नमस्कार पालक मित्रांनो, खरं तर आपली चॅनल डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम ही लहान मुलांकरिता जसं की 5वी 8वी 9वी ह्या मुलांकरिता आहे। पण आजचा व्हिडिओ हा खास पालकांसाठी आहे की आपण आपल्या मुलांना कसं मोटिवेट करावं, त्यांच्याशी आपली भूमिका कशी असावी, जेव्हा ते एक्झामची तयारी करत असतात आपण त्यांच्याशी कसं वागावं व आपलं कसं त्यांच्याशी संबंध असावा ह्या रिलेटेड आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। याच्याने तुमच्या मुलांना व तुम्हाला खूप हेल्प मिळणार आहे की त्यांना मोटिवेट करायला। त्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। त्याआधी आपण बघणार आहोत की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे, स्कॉलरशिपची बॅच आहे, ज्यामध्ये ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वी व 8वी करिता बॅच स्टार्ट केली आहे। त्यामध्ये शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, टेस्ट सिरीज, ई बुक हे सगळं मोफत मिळणार आहे, व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा असणार आहे, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास होणार आहेत आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात। आणि अजून काही अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकतात 80 10 45 77 60। तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, तुमच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी स्कॉलरशिपच्या एक्झाम यशस्वीपणे पूर्ण पार पडण्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। त्यासाठी तुम्हाला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे। तर आपण आज बघणार आहोत पालकांसाठी मार्गदर्शन, मुलांसाठी मार्गदर्शन कसं करायचंय, पालकांना त्यांच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं ते आपण बघणार आहोत। तर पहिले तर आहे त्यांना प्रोत्साहन द्या। तर पालक मित्रांनो, आपला मूल जे असतं ते अभ्यास करत असतं पण ते थोडं घाबरलेले असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या की हो तू हे करू शकतो। त्यांना लहान लहान गोष्टीमध्ये त्यांचं अभिनंदन करा, हे सगळं केल्यामुळे त्याचं मनोबल वाढतं आणि तो अजून उत्साहाने अभ्यास करतो। ताण कमी करा। तर जे अभ्यास करत असतात ते मूल, त्यांना तुम्ही त्यांच्या डोक्यावरचं ताण कमी करा। त्यांना 100 पैकी 100 मार्क मिळवणे असं जर बोललेस तर ते घाबरून जातात आणि त्यांच्यावरती डोक्याला खूप ताण येतो की मी कसं करणार, मी कसं करू शकतो। त्याऐवजी तुम्ही त्याला म्हणू शकतात की तू मेहनत कर, तू यश तुला नक्की मिळणार। अभ्यासासाठी योग्य वातावरण, मुलांना अभ्यासासाठी योग्य वातावरण निर्माण करा। सकारात्मक वातावरण आपल्या घरात असायला हवं आणि मोबाईल व टीव्ही पासून त्यांना लांब ठेवा व आपलं सुद्धा त्यांच्याबद्दल बिहेवियर आहे ते सकारात्मक असायला हवं। त्यांच्यावरती राग करू नये किंवा खूप छानपैकी त्यांना समजून घेणे किंवा कुठल्या गोष्टीमध्ये ते अडकले तर त्यांची गोष्ट समजून त्यांच्या पद्धतीने त्यांना समजवायचा प्रयत्न करावा। वेळ व्यवस्थापन शिकवा, मुलांना वेळ व्यवस्थापन शिकवा। कमीत कमी दिवसाचे 2 तास तरी अभ्यास करावा किंवा स्टार्टिंग पासून अभ्यास केला तर पुढे ताण खूप कमी होतो। कमी वेळेमध्ये म्हणजे कमी रोज नियमितपणे अभ्यास केल्याने पुढे त्यांना ताण कमी होतो। तर ते आपल्याला त्यांना सांगायचं आहे की वेळेचं व्यवस्थापन आपण कसं करायचंय, जे करून पुढे त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल। मानसिक आधार द्या त्यांना। आपण जेव्हा एक्झामला ते जातात किंवा एक्झाम जशी जशी जवळ येते मुलं घाबरतात, त्यांना आपण मानसिक आधार द्यायचा आहे। त्यांना आपण सांगायचं आहे की नाही तू हे करू शकतो, तू हे केलं, तू ट्राय जरी केलं त्याच्यामध्ये यश मिळणार नक्की, तू जे मेहनत केली आहे त्याच्यामध्ये यश मिळणार। असं आपल्याला त्याला फक्त पॉझिटिव्ह गोष्टी सांगत राहायचं आहे। पॉझिटिव्हली बोललं त्याच्याने मुलांचा उत्साह वाढतो आणि ते आणखीन जोमाने अभ्यास करू लागतात, त्याने त्यांना खूप हेल्प मिळते।
तर असे जे काही मुद्दे आहे जे मला असे वाटतात की हे आपण पालक असताना आपण हे सगळे लक्षात ठेवावे की जेणेकरून मुलांना हेल्प मिळेल अभ्यासामध्ये, अजून चांगलं त्यांचं ते अजून चांगला त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतात जर आपण एवढ्या 5 गोष्टी त्यांना प्रॉपर दिल्या तर. थँक्यू. आणि अजून जर काही प्रॉब्लेम असल्या तर तुम्ही स्कॉलरशिप बॅच जॉईन करू शकता तुमच्या मुलांसाठी आणि ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात 8010457760. ह्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकतात. आणि खूप छान टीचर्सचा स्टाफ आहे ज्यामध्ये टीचर्स खूप चांगल्या प्रकारे स्टुडंट्सला सगळं डिटेलमध्ये शिकवणार आहेत. तर तुम्ही ही बॅच सुद्धा जॉईन करू शकतात. थँक्यू.